निवडणुकीपूर्वी भाजपनं माझं कंबरडं मोडलं हे मला माहिती होतं। पराभवानंतर हे मी भाजपवर आरोप केला नाही। शहाजी बापू पाटलांची प्रतिक्रिया। विधानसभेला मला पाडण्यासाठी भाजपनं शेकापला मदत केल्याचाही आरोप। शहाजी बापू विमानात गेल्यानं करेक्ट कार्यक्रम मी विमानातून उडी टाकली म्हणून वाचलो। सांगोल्यातील प्रचार सभेत उत्तम जानकरांची फटकेबाजी। भोरमध्ये सत्ता अजित पवारांची असली तरी मुख्यमंत्री फडणवीस आहेत। मंत्री चंद्रकांत पाटील यांचं विधान प्रचारादरम्यान वक्तव्यानं वेधलं लक्ष। भाजपनं भोरमध्ये दिलेले उमेदवार हे मटका किंग। चुकीच्या माणसाच्या नादी लागून आपलं हात खराब करून घेऊ नका। शंकर मांडेकरांचा चंद्रकांत पाटलांना सल्ला। साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो। जयकुमार गोरे यांचं प्रचारादरम्यान वक्तव्य। दादागिरी करणार नाही, कुणाला करूही देणार नाही, तसंच षडयंत्र करणारा कधी यशस्वी होत नाही असंही वक्तव्य। ज्या वर्णात मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं, आपलं खरं नाही। कुणीही निगेटिव्ह चर्चा केल्याची कळल्यास त्यांची खैर नाही, हसन मुश्रीफांचा ग्रामस्थांना दम। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी दबाव तंत्राचा वापर सुरू असल्याचा योगेंद्र पवार यांचा आरोप। विरोधात उभ्या असणाऱ्या उमेदवाराला प्रत्येकी 20 लाख रुपये दिल्याचाही आरोप। मोहोळची दहशत आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी बाळाराजे पाटलांना फाशी झाली पाहिजे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांची मागणी। एकनाथ शिंदेंच्या सभेनंतर उमेश पाटील आक्रमक। पंडित देशमुख हत्या प्रकरणी आता बाळाराजे पाटलांना कोर्टानं निर्दोष केलं होतं। यापुढे गद्दारांना माफी नाही, सोडून गेलेल्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना सुनील तटकरेंचा इशारा। महसळा नगरपंचायत नगराध्यक्षासह 9 नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत केला होता प्रवेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच मध्ये लढत होणार आहे। 6 पैकी 5 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिंदेंची शिवसेना आमने-सामने आहे। स्थानिक आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला आहे। महायुतीच्या उमेदवारांकडून घरोघरी जात प्रचार सुरू आहे। प्रभाग क्रमांक 7 मध्ये युतीतील शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रद्धा हळदणकर आणि गणेश भारती रिंगणात आहे। अणगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंकेंकडून आता राजन पाटील यांचं अभिनंदन करण्यात आलं। त्यांनी राजन पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन केलं। परळीमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं जोरदार शक्तीप्रदर्शन पाहायला मिळालं। नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सध्या दीपक देशमुख यांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। खासदार बजरंग सोनावणे यांच्या उपस्थितीमध्ये रॅलीच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं शक्तीप्रदर्शन झालेलं आहे। जालन्याच्या परतूर नगरपालिकेसाठी राजकीय विरोधक रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर एकत्र आलेत। भाजपकडून परतूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ झालाय। लोणीकरांसोबतचे वाद संपल्याची दानवेंची माहिती। चिपळूणमध्ये भास्कर जाधव शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार रमेश कदमांचा प्रचार करणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। शब्द दिल्यानं परिणामांची चिंता न करता रमेश कदम यांचा प्रचार करणार, भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। अहिल्यानगरमध्ये भाजपच्या माजी नगरसेविका मेघा भगत यांची बंडखोरी। नगराध्यक्षपदासाठी रिंगणात अमोल खताळांनी भाजपा निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप। इंदापूरशी दुबई केल्याशिवाय राहणार नाही, माजी मंत्री महादेव जानकरांचा दावा। इंदापुरात गारटकरांच्या पॅनलला निवडून देण्याचं जानकरांचं आवाहन। तिकीट न मिळाल्यास घड्याळ बांधावं लागल्यास अडचण आहे का? भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरेंचं विधान चर्चेत। प्रणिता देवरे चिखलीकर या प्रताप पाटील चिखलीकरांच्या कन्या। खंडणीचा गुन्हा असलेल्या व्यक्तीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी। माजी आमदार राम सातपुतेंचा मोहिते पाटील यांच्यावर आरोप। भाजपचा उमेदवार कर्तृत्ववान असल्याचंही वक्तव्य। मोहिते पाटलांनी सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला संधी दिली त्याबद्दल अभिमान। पंढरपूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रेश्मा अडगळे यांचं वक्तव्य। मोहिते पाटलांची बदनामी करण्यासाठी भाजपावाले कटकारस्थान रचत आहेत, रेश्मा अडगळेंचा आरोप। नंदुरबारच्या नवापूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांकडून अटक। विदेशी मद्य तस्करीच्या आरोपात विश्वास बडोगेंना अटक। राजकीय दबावापोटी अटक केल्याचा आरोप।
अणगर नगरपंचायत बिनविरोध झाल्याबद्दल पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंकेंकडून राजन पाटलांची भेट घेत अभिनंदन. राजन पाटलांच्या निवासस्थानी घेतली भेट. वाडा नगरपंचायतीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचा प्रचार सुरू. मंदिरात नारळ फोडून प्रचाराची औपचारिक सुरुवात. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारामध्ये सहभागी. गोंदियामधील जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून निवडणुकीमध्ये गैरप्रकार 68 अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी होणार. जिल्हा परिषदेच्या 12 विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश. डोंबिवली शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी. आमचं काम बोलतंय स्लोगनद्वारे फोडाफोडीच्या राजकारणावर निशाणा. श्रीकांत शिंदे यांच्या विकासकाकडे कल अशा आशयाचा मजकूर. मवियाकडून बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा युगेंद्र पवारांच्या हस्ते शुभारंभ. 4 ते 5 प्रभागात युगेंद्र पवारांच्या उपस्थितीत प्रचार रॅलीचं आयोजन. प्रचारावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित. सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारामध्ये मुलाच्या प्रचारासाठी वडील आमदार अब्दुल सत्तार मैदानात. सिल्लोड शहरामध्ये अब्दुल सत्तार यांच्या रॅली तसंच कॉर्नर मीटिंग्स.